भगवान श्री जीवेश्वर जन्मोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा। आज स्वकुळसाळी विणकर समाजाचे आदिदैवत वस्त्रनिर्माता भगवान श्री जीवेश्वर यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 25/8/2026 रोजी सकाळी 6 ते 6:30 या वेळेत गुलाल पाळणा व सत्यनारायणाची पूजा तसेच विविध कार्यक्रमाने साजरा झाला। प्रथम गुलाल पाळणा आणि सत्यनारायणाची महापूजा झाल्यानंतर इयत्ता 10वी-12वी पदवीधर विशेष प्रावीण्य मिळवलेल्या तसेच शासकीय निमशासकीय सेवेतून निवृत्त झालेले समाज बांधवांचे सत्कार करण्यात आला। यामध्ये कै तानाजीकुळ टेकाळे यांच्या स्मरणार्थ 10वीतील प्रथम येणाऱ्या श्री सुनील वसंतराव टेकाळे यांच्याकडून 500 रुपये सप्रेम भेट देण्यात आली। तसेच 12वीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै शिवाजी कृष्णा टेकाळे यांच्या स्मरणार्थ सुनील वसंतराव टेकाळे यांच्याकडून 500 रुपये सप्रेम भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच श्री शशिकांत भीमराव सवाईराम यांच्याकडून व कै वसंतराव टेकाळे यांच्या स्मरणार्थ पदवीत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना श्री शशिकांत भीमराव सवाईराम यांच्याकडून 1000 रुपये तर श्री सुनील वसंतराव टेकाळे यांच्याकडून 500 रुपये सप्रेम भेट देऊन त्यांना गौरवण्यात आले। असं म्हटलं जातं की प्रत्येक कार्यक्रमामध्ये महिलांना प्राधान्य दिलेच पाहिजे, महिलांचा आदर व सन्मान केलाच पाहिजे, म्हणून खास महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आली होती। त्यामध्ये प्रथम बक्षीस पैठणी, द्वितीय बक्षीस मिक्सर ग्राइंडर, तृतीय बक्षीस कुकर आणि उत्तेजनार्थ काही बक्षिसे ठेवण्यात आली होती। आज महिलांसाठी ठेवलेल्या लकी ड्रॉ स्पर्धेत पैठणी विजेती प्रथम क्रमांक स्मिता विश्वजित टेकाळे यांना मिळाला। हा कार्यक्रम मारुती मंदिर, जानकीनगर, सावन हॉटेलच्या पाठीमागे जुळे सोलापूर येथे मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी भगवान श्री जीवेश्वर जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री सुनील वसंतराव टेकाळे व सौदागर सुरेश तरटे, सचिव तसेच कार्याध्यक्ष सदानंद शिवाजी भागवत, सारंग बंडू तरटे, राजेंद्र दत्ता तरटे, रघुनाथ बारगजे, सुधाकर बारगजे तसेच समाज बांधवांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात पार पडला। आजचा हा कार्यक्रम पार पडण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष व सर्व सभासदांचे मनापासून अभिनंदन आणि आभार नारायण सुरेमामा व परिवार यांच्या वतीने करण्यात आले। सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव असे अधिकृत नवले हिअरिंग अँड स्पीच क्लिनिक येथे सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते अशोक शिंदे यांची डॉक्टर नवले सरांची भेट झाली। इथे जन्मजात असणाऱ्या श्रवण दोषावर किंवा जन्मानंतर आलेल्या श्रवण दोषावर खात्रीशीर निदान आणि उपचार केले जातात। त्याचबरोबर बोलण्यास अडथळा येणाऱ्या कित्येकांना स्पीच थेरपी सुद्धा दिली जाते। नवले सरांनी अशोकजी शिंदे यांना कानाचे आजार व त्याच्यावर उपचार या संदर्भात सविस्तर माहिती दिली। अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले मशीन, ब्लूटूथ सुद्धा दाखवले। डॉक्टर नवले सरांच्या उपचारामुळे कित्येकांना बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मदत झाली आहे। तसेच अभिनेते अशोक शिंदे यांनी कानाचे कोणत्याही प्रकारचे आजार किंवा दोष असल्यास डॉक्टर नवले यांच्या क्लिनिकला भेट देण्यास